नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये MPSC गट क याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर या जाहिराती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूबवर मिळत राहील। यामध्ये पदे दिलेली आहे: उद्योग निरीक्षक 9 जागा, तांत्रिक सहाय्यक 4 जागा, कर सहाय्यक 73 जागा आणि लिपिक टंकलेखक 852 जागा। लक्षात ठेवायचं, लिपिकच्या 852 जागा यामध्ये आहे। टोटल 938 जागेसाठी ही भरती होणार आहे। तर याची जी अंतिम तारीख असणार आहे ती असणार आहे 27 ऑक्टोबर। 27 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता। 7 ऑक्टोबरपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे। त्याची वयोमर्यादा बघा, 1 फरवरी 2026 नुसार गणल्या जाणार आहे। उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक यासाठी असणार आहे 19 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना 5 वर्ष अधिक। आणि कर सहाय्यकसाठी वयोमर्यादा असणार आहे 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना 5 वर्ष अधिक। जी पात्रता मागितल्या, उद्योग निरीक्षण सोडून बाकी सर्व पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा अपियर। लक्षात ठेवायचं, अपियरवाले विद्यार्थी पण या ठिकाणी अर्ज भरू शकतात, पण मुख्य परीक्षेच्या वेळेस त्यांचं फायनल इयर पूर्ण होणे गरजेचं राहणार आहे। ठीक आहे। आणि जे उद्योग निरीक्षकची पोस्ट आहे याची जी पात्रता मागितली आहे स्थापत्य अभियांत्रिकी। लक्षात ठेवायचं, तर याला जे मागितलं सिव्हिल डिप्लोमा मागितलं। लक्षात ठेवायचं, याला सिव्हिल डिप्लोमा मागितला किंवा BSc झाला असेल तरी तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता। उद्योग निरीक्षकासाठी सिव्हिल डिप्लोमा किंवा BSc झाला असेल तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता। टायपिंग पण मागितलं। कर सहाय्यकसाठी इंग्रजी 40 आणि मराठी 30 दोन्ही टायपिंग या ठिकाणी लागेल। आणि लिपिक टंकलेखनला जे आहे ते मराठी 30 किंवा इंग्रजी 40 दोनपैकी एक कुठली टायपिंग असेल तरी तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी आता भरू शकता। कर सहाय्यकला दोन्ही टायपिंग लागते आणि लिपिकला दोनपैकी एक कुठली टायपिंग चालेल। तर यासाठी एक्झाम शुल्क असणार आहे ओपन कॅटेगरीला 394 रुपये आणि मागासवर्गीयांना 294 रुपये आणि माजी सैनिकांना 44 रुपये। ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता। ही पूर्वपरीक्षेची एक्झाम फी आहे। तर तुमची जी एक्झाम आहे पूर्वपरीक्षा ही 4 जानेवारी 2026ला होणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एक्झाम सेंटर दिल्या जाणार आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, अर्ज भरायला सुरुवात आहे 7 ऑक्टोबरपासून होणार आहे आणि 27 ऑक्टोबर याची अंतिम तारीख आहे। संपूर्ण PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केल्या जाईल। तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेअर करा आणि लाईक करा। धन्यवाद।